आपल्या आहारातल्या फायबर्सचं प्रमाण वाढवायचं असेल, तर काही बारीक-सारीक गोष्टी करून सुद्धा बराच मोठा फायदा होऊ शकतो. आणि असाच एक बदल आहारातला, तो म्हणजे आहारातले असे काही पदार्थ जे आपण विनाकारण साल काढून खातो, ते सालासकट खायला सुरुवात करणं. चला बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये असे 10 पदार्थ जे तुम्ही सालासकट खाल्लेत, तर तुमच्या आहारातले फायबर्स निश्चित वाढतील आणि त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आहारातल्या फायबर्सचं महत्त्व जाणून घेतलं होतं आणि फायबर्सचे 6 असे वेगळे फायदे बघितले होते जे साधारणपणे आपल्याला माहिती नसतात. जर तुमचा मागचा व्हिडिओ मिस झाला असेल तर तो आमच्या चॅनलवरती जाऊन जरूर बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की आपल्या आहारातल्या फायबर्सचं प्रमाण वाढवण्यासाठी काय सोपे सोपे उपाय करता येतील. आणि त्यातलाच एक उपाय म्हणजे आपल्या आहारातले असे अन्न घटक किंवा अन्न पदार्थ आपण जे साल काढून खातो, ते सालासकट खायला सुरुवात करणं. या छोट्याशा बदलाने सुद्धा आपल्या आहारातल्या फायबर्सचं प्रमाण चांगलं वाढू शकतं. तर मुळात ह्याचा विचार करणं आधी आवश्यक आहे की आपण साल काढून का खातो वेगवेगळे पदार्थ. आणि त्यामागे 3 कारणं मुख्य करून लक्षात येतात. तर पहिलं कारण म्हणजे आपण काही पदार्थांचं साल काढतो, कारण साल काढल्यानंतर ते पदार्थ आकर्षक दिसतात. दुसरं कारण असं की साल काढल्यामुळे ते पदार्थ पटकन शिजतात किंवा ते पटकन खाता येतात, फार चावावं लागत नाही त्यासाठी. म्हणजे थोडासा आळस ह्याच्या मागे असतो की शिजण्यासाठी कमी वेळ लागावा किंवा खाण्यासाठी कमी वेळ लागावा आणि कमी कष्ट लागावेत. तर हे झालं दुसरं कारण. आणि तिसरं कारण असतं सालं काढण्यामागे, ते म्हणजे त्या सालांवरती असणारे काही केमिकल्स, त्याची भीती. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींच्या वरती जेव्हा शेती केली जाते तेव्हा फवारणी केली जाते. त्यात कीटकनाशकं असतील किंवा काही तणनाशकं असतील किंवा काही फर्टिलायझर्स म्हणजे खतं असतील, ह्याची फवारणी बऱ्याचदा केली जाते. आणि ह्याचे अंश त्या वनस्पतीवर किंवा त्याला येणाऱ्या फळांवरती किंवा धान्यांवरती टिकून राहतात आणि ते पर्यायाने आपल्या पोटात जातात आणि त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तो टाळण्यासाठी किंवा त्याची भीती म्हणून सुद्धा बऱ्याचदा अन्नपदार्थांचं साल काढून टाकलं जातं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण साल काढतो एखाद्या अन्नपदार्थाचं, तेव्हा आपण त्याच्याबरोबर त्याच्यातले चांगले फायबर्स सुद्धा त्या अन्नातले काढून टाकतो, जे फायबर्स खरं तर आपल्याला हवेत किंवा आवश्यक आहेत. मग आता आज आपण बघणार आहोत की हे फायबर्स टिकवून ठेवायचे कसे किंवा साल न काढता हे पदार्थ खायचे कसे आणि तरी त्याचे दुष्परिणाम टाळायचे कसे. चला आपण जे कॉमन पदार्थ आहेत आपल्या आहारातले त्यापासून पहिल्यांदा सुरुवात करूयात. पहिला असा पदार्थ म्हणजे आपल्या आहारातली धान्य. कारण धान्य आपण खूप मोठ्या प्रमाणात खातो. स्पेशली भारतीय आहारामध्ये धान्यांचं प्रमाण खूप मोठं असतं आणि यातली काही धान्य आपण साल काढूनच खातो. म्हणजे उदाहरणार्थ तांदूळ. भात आपण जो खातो तो असा पांढरा शुभ्र आणि मऊ लुसलुशीत भात खायला सगळ्यांना खूप आवडतो. पण सरळ आहे की या तांदळाचं कव्हर किंवा साल हे काढून टाकलेलं असतं. त्यामुळेच भात अगदी 2 मिनिटात शिजतो आणि न चावता सुद्धा तो खाता येतो. पण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा हा पॉलिश्ड राईस आपण वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण अगदी नगण्य आहे आणि अशा भातामुळे वजन वाढण्याचं किंवा रक्तातली साखर वाढण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. तर हाच जर का तांदूळ आपण सालासकट खाऊ शकलो, म्हणजे अनपॉलिश्ड राईस किंवा ब्राऊन राईस खाऊ शकलो, तर आपण चांगले फायबर्स याद्वारे मिळवू शकतो आणि रक्तातली साखर आटोक्यात ठेवायला किंवा वजन आटोक्यात ठेवायला यामुळे मदत होऊ शकते. आता तांदळालाच पुढे आपण जर का थोडा अजून विचार केला त्याचा, तर तांदळापासून बनलेले पदार्थ म्हणजे पोहे, चुरमुरे, हे सुद्धा आपण पॉलिश केलेलेच खातो, म्हणजे पांढरे शुभ्र दिसणारे खातो. तर यामुळे सुद्धा जे पॉलिश्ड राईसचे दुष्परिणाम आहेत ते सगळे याचेही होतात की रक्तातली साखर पटकन वाढते किंवा पोट पटकन भरत नाही असे पदार्थ खाऊन, त्यामुळे ते जास्ती खाल्ले जातात. तर या जागी आता सध्या मिळायला लागलेत किंवा हल्ली खाल्ले जातात ते पांढऱ्या पोह्याच्या जागी लाल पोहे किंवा अनपॉलिश्ड तांदळाचे बनलेले पोहे, हे तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता किंवा एक चांगला पर्याय हा ठरू शकतो.
आता पुढचं धान्य आपल्या आहारातलं जे कॉमनली खाल्लं जातं ते म्हणजे गहू. आणि गहू जरी मोस्टली आपण पोळ्या करताना सालासकट वापरत असू, तरी गव्हाचे बरेच पदार्थ आपण साल काढलेले खातो, म्हणजेच मैद्याचे खातो. तर मैदा म्हणजे गव्हाचं पीठ ज्यात साल अजिबात नाही किंवा कव्हर गव्हाचं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. तर मैद्यात फायबर्सचं प्रमाण अगदी कमी आहे. आणि मैद्याचे सगळे पदार्थ म्हणजे बेकरीतले पदार्थ जसं की बिस्किटं, ब्रेड, खारी, टोस्ट, त्याचबरोबर नूडल्स, पास्ता, यासारखे पदार्थ आपल्या आहारात आपण सर्रास घेत असतो आणि हे सगळे मैद्याचे बनले असतात. जरी ह्याच्या पॅकेट्सवरती लिहिलं असलं की होल व्हीट किंवा फायबर रिच, तरीही तुम्ही पॅकेटचं मागचा भाग वाचा, फूड लेबल वाचा, तुमच्या लक्षात येईल या पदार्थांमध्ये बहुतांशी मैदाच असतो. तर मैद्याने सुद्धा रक्तातली साखर अतिशय वेगाने वाढते, पोट भरत नाही, वजन वाढायला मैदा कारणीभूत ठरतो. त्यामुळे मैदा आणि गव्हाचं पीठ यातली तुलना तुम्ही बघितली तर गव्हाचं पीठ हे कायम चांगलं, किंवा फायबर्सचं प्रमाण त्यात चांगलं आहे. आता गव्हाचाच परत पुढचा बाईबंद म्हणजे म्हणजे गव्हाचाच बनलेला तो म्हणजे रवा. तर रवा वापरताना पण आपण अगदी पांढरा शुभ्र बारीक रवा वापरतो. आणि मग आपल्याकडे रव्याचा उपमा किंवा शिरा हे खूप कॉमन पदार्थ आहेत. तर रवा हा पण मला वाटतं मैद्याच्याच कॅटेगरीतला आहे, कारण त्यात सुद्धा गव्हाचं साल हे बहुतांश निघालेलंच असतं, म्हणूनच तो पांढरा दिसतो. तर रव्याच्या ऐवजी आपण जर दलिया वापरू शकलो किंवा ब्रोकन व्हीट ज्याला म्हणतात, की गहू अख्खा सालासकट फक्त तुकडे केलेला, तर त्याचाही उपमा छान होतो, त्याचीही लापशी छान होते. तर हा एक चांगला पर्यायी पदार्थ आहे ज्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण उत्तम आहे. तांदूळ आणि गव्हाबरोबरच अजून एक धान्य आपण हल्ली खायला लागलोय ते म्हणजे ओट्स. आणि खरं तर फायबर्स चांगले मिळण्यासाठी आपण ओट्स आहारामध्ये घेतो. पण त्यातही जर तुम्ही फरक बघितलात की व्हाईट ओट्स आणि स्टील कट ओट्स, तरी तुमच्या लक्षात येईल की व्हाईट ओट्समध्ये फायबर्सचं प्रमाण कमी आहे आणि स्टील कट ओट्स म्हणजे जे रिफाईन न केलेले ओट्स आहेत त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही निवड करताना स्टील कट ओट्सची निवड करू शकता. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे जे फायबर रिच पदार्थ मी सांगते किंवा धान्य सांगते ते शिजायला जास्त वेळ लागतो. आणि ते म्हणजे सरळ आहे, कारण की त्याच्यावरती कव्हर आहे त्या धान्यांच्या वरती, त्याच्यामुळे तो पदार्थ शिजायला जास्त वेळ लागणार आहे, तो चावायला जरा जास्ती लागणार आहे, त्यामुळे थोडे कष्ट पडणार आहेत. पण आरोग्याचा विचार केला तर हे पदार्थ जास्ती आरोग्यदायी आहेत. याच्याच कॅटेगरीतला पुढचा पदार्थ म्हणजे मिलेट्स. हल्ली आपण मिलेट्स पण खूप खायला लागलोय. म्हणजे आपण वरई खातो किंवा आपण राळे खातो किंवा असे अनेक मिलेट्स आपल्या आहारामध्ये हल्ली यायला लागलेत आणि ती चांगली गोष्ट आहे, कारण की मिलेट्स हे खरंच हेल्दी आहेत. प्रत्येक मिलेट्सची एक स्पेशालिटी आहे, त्याच्यामध्ये ग्लुटेन नाही आणि काही विशिष्ट न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे बाजरीमध्ये लोह आहे, नाचणीमध्ये कॅल्शियम आहे. तर मिलेट्स आहारात घेणं किंवा व्हरायटी ठेवणं आहारात हे कधीही चांगलं. पण मिलेट्स खाताना सुद्धा आपण बऱ्याचदा पॉलिश्ड मिलेट्स खातो. म्हणजे वरईचं उदाहरण घ्या, उपवासाला वरई बरेच जण खातात, पण ती अशीच 2 मिनिटात शिजणारी वरई असते, म्हणजे पांढरी दिसणारी वरई असते. हीच तुम्ही जर कम्पेअर केलीत तर अनपॉलिश्ड वरई सुद्धा मिळते आणि ती शिजायला नक्कीच वेळ लागतो आणि ती थोडीशी चावायलाही लागते किंवा थोडीशी म्हणजे कडक असते, अशी मऊसूत नसते, पण ती आरोग्यासाठी अधिक चांगली. त्यामुळे मिलेट्स वापरताना सुद्धा ते तुम्ही सालासकटचे विकत घ्याल याकडे आवर्जून लक्ष द्या. आता धान्यांनंतर पुढची कॅटेगरी येते ती म्हणजे डाळींची. आणि मोस्टली आपण सगळ्या डाळी जवळपास साल काढून खातो. म्हणजे बघा ना, डाळी दिसायला पिवळ्या दिसतात, पण डाळी ज्यापासून बनल्या आहेत ते घटक मात्र विविध रंगाचे असतात. आपण उदाहरणच घेऊयात की मूग डाळ दिसायला पिवळी असते, पण मूग खरं तर हिरवे असतात, कारण त्याच्यावरती साल असतं आणि ते हिरवं असतं. तर मग मूग डाळीऐवजी हिरवे मूग वापरणं किंवा हिरव्या मुगाची छिलका डाळ वापरणं की सालीची डाळ वापरणं हे नेहमीच चांगलं. तसंच तुम्ही मसूर डाळीचं उदाहरण घ्या. मसूर डाळ दिसायला लाल दिसते, पण अख्खे मसूर तुम्ही बघितलेत तर ते चॉकलेटी काळसर असतात. उडीद डाळीचं उदाहरण घेऊ शकतो. उडीद डाळ दिसायला पांढरी असते कारण ती साल काढलेली असते, पण अख्खे उडीद तुम्ही बघितलेत तर ते काळे असतात, म्हणजे सालासकटचे असतात. हरभरा डाळ दिसायला पिवळी, पण हरभरे किंवा चणे हे लालसर काळपट असतात. तर ह्या डाळी घेण्याच्या ऐवजी आहारात जर तुम्ही कडधान्य घ्यायला सुरुवात केली किंवा सालासकटचं त्यांचं जे ओरिजिनल रूप आहे त्या स्वरूपात घ्यायला सुरुवात केली तर ते अधिक चांगलं आणि फायबर्सच्या दृष्टीने त्याला अधिक महत्त्व आहे. पुन्हा ह्या डाळी शिजायला वेळ लागतो
ह्या डाळी थोड्याशा जास्ती चावून खाव्या लागतात. पण तुमच्या एक लक्षात येईल की जेव्हा जेव्हा तुम्ही अशा सालीच्या डाळी खाता किंवा सालीची धान्यही खाता तेव्हा तुमचं पोट थोड्यातच भरतं, थोड्या क्वांटिटीमध्ये भरतं आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे स्पेशली वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी, शुगर चांगली ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी हे खूप चांगले पर्यायी पदार्थ आहेत. आता पुढची कॅटेगरी ती म्हणजे भाज्या फळांची. भाज्या फळांची सालं आपण मोस्टली त्याच्यावरती मारलेली कीटकनाशकं आणि केमिकल्स टाळण्यासाठी काढतो. आणि दुसरी गोष्ट शिजण्यासाठी पण, की साल काढून पटकन शिजतात भाज्या. तर मला वाटतं जिथे जिथे शक्य आहे तिथे भाज्या आणि फळं सालासकट खायला पाहिजेत. आणि त्याच्यावरचे जर का तुम्हाला केमिकल्सचे अंश नको आहेत तर ती विशिष्ट प्रकारे धुवायलाही पाहिजेत. ती काय प्रकारे धुवायला पाहिजेत किंवा काय पद्धतीने धुवायला पाहिजेत यासाठी माझा एक वेगळा व्हिडिओ घेऊन मी येणार आहे, तो तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये आत्ता वेळ घालवत नाही मी. पण जर का तुम्ही स्वच्छ धुवून या भाज्या फळं योग्य प्रकारे धुवून वापरू शकलात तर त्याच्यावरचे केमिकल्स निश्चितच तुम्ही कमी करू शकता आणि सालातल्या फायबर्सचा फायदाही मिळवू शकता. तर मोस्टली आपण कुठल्या भाज्या फळं साल काढून खातो जी सालासकट खाता येतील? त्यात पहिलं म्हणजे सफरचंद, ॲपल. ते मोस्टली आपण साल काढून खातो. सालासकट खाल्लं तर फायबर्सचं प्रमाण तुमच्या लक्षात येईल खूप पटीने वाढतं. तसंच आपण चिक्कू सकट खाणं जास्ती चांगलं आहे. साल काढून खातो आपण बऱ्याचदा. पेर साल काढून खातो. पेर सालासकट खाऊ शकतो. आता भाज्यांचा विचार केला तर सॅलड्स आपण जे घेतो त्यातली काकडी आपण साल काढून खातो. तर चांगली कोवळी काकडी घेतली तर ती सालासकट खायला काहीच अडचण नाही आहे. गाजर, त्याच्यावरच्या मातीचं आपल्याला भीती असते, ती जर का स्वच्छ धुवून आपण गाजर आहारात घेतलं तर आपण सालासकट ते आरामात खाऊ शकतो. बटाट्यामध्ये आधीच फायबर्सचं प्रमाण कमी असतं, खूप पिठूळ असतो आणि तोही आपण साल काढून खातो. त्याचं जर का आपण साल टिकवून ठेवू शकलो तर उत्तम. दोडक्याचं साल ठेवलं तरी त्याची भाजी छान होते किंवा त्याच्या सालाची चटणी करतात वेगळी आणि मग दोडका आहारामध्ये घेतात की सालही पोटात जातं आणि दोडकाही खाल्ला जातो. दुधी भोपळ्याचं साल काढायची खरं गरज नाही, म्हणजे खूप पातळ साल असतं आणि ते चांगलं शिजतं आणि चांगलं खाता येतं. तर दुधी भोपळ्याचंही साल टिकवून ठेवणं किंवा साल काढून त्याची चटणी करून खाणं हे चांगले पर्याय आहेत. आता शेवटची कॅटेगरी अन्नपदार्थांची जे आपण साल काढून खातो ते म्हणजे आपल्या आहारातल्या काही तेलबिया किंवा नट्स. तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आलंच असेल की बदाम आपण रात्रभर भिजवतो आणि सकाळी साल काढून खातो. खरं तर ह्याची काही गरज नाही. ह्या बाबतीत गैरसमजच मला वाटतं फार जास्ती आहेत. तर सालासकट बदाम खाणं चावून चांगले, ह्याच्यामध्ये काहीच हरकत नाही किंवा काहीच प्रॉब्लेम नाही. उलट त्यातले फायबर्स आपल्याला याद्वारे मिळणार आहेत. तीच गत झाली शेंगदाण्यांची. बरेच जण शेंगदाणे भाजतात आणि साल काढून टाकतात. दिसायला ते छान दिसतात पण सालाचे फायबर्स आपण सगळे गमावून बसतो. त्यामुळे शेंगदाणे सालासकट खाणं, फुटाणे सालासकट खाणं, जिथे जिथे शक्य तिथे साल टिकवून ठेवणं ही एक खरं तर गुरुकिल्ली म्हणता येईल आजच्या युगातली, आजच्या आहारातली. तर हे तुम्ही जरूर करा. यासाठी तुम्हाला फार काही कष्ट घ्यावे लागणार नाहीयेत. उलट तुमचे कष्ट कमी होणार आहेत साल काढायचे. त्यामुळे जिथे जिथे तुमच्या आहारातले पदार्थ तुम्ही सालासकट घ्याल तिथे फार आहारात बदल न करता तुम्हाला फायबर्सचं प्रमाण चांगलं मिळणार आहे. तर ही एक सोपी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा वापर करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्ही आहारातल्या फायबर्सचं प्रमाण चांगलं वाढवू शकता आणि त्याचे फायदे पर्यायाने सगळे मिळवू शकता. याशिवाय सुद्धा आहारातले फायबर्स वाढवायच्या अनेक ट्रिक्स आहेत किंवा इतर अनेक विशिष्ट असे पदार्थ आहेत जे फायबर्ससाठी आहारात घ्यायला हवेत. पण त्याबद्दल मी बोलणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आज इतकंच आपण बोलून थांबणार आहोत. याबद्दल तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. पण याचाच दुसरा भाग घेऊन मी येते लवकरच, म्हणजे पुढच्याच मंगळवारी. तेव्हा भेटूया पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या YouTube चॅनलवरती. धन्यवाद.